बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक योग किंवा यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असेही म्हणतात. या अध्यायात आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 39 भाग झालेले आहेत. 950 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण 38 भाग झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 39 बघणार आहोत. 39 भाग बघण्याच्या अगोदर पाठीमागं काय झालेलं आहे थोडक्यात लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर जसं या अध्याय नंबर 13 म्हणजे प्रकृती पुरुष विवेक योग या नावाप्रमाणेच याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष त्याचा पूर्णपणे उहापोह आलेला आहे. पूर्ण माहिती आलेली आहे. प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, हे सर्व आलेलं आहे. तसेच या अध्यायामध्ये भगवंताची प्राप्ती कशी करून घेता येते, मद्रूप कसे होता येते, मोक्ष कसा मिळतो या संदर्भात माहिती दिलेली आहे, जी अतिशय उपयुक्त आहे. आता यासाठी क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजे काय ते समजून घ्यायला हवं. म्हणजे आपल्याला प्रकृती पुरुष विवेक योग, प्रकृती पुरुष म्हणजे काय लक्षात येईल. तर त्यासाठीच आपल्याला हे या ज्या अध्याय नंबर 13 ची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांना वंदन करून सुरुवात करतात आणि पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे जे शरीर आहे त्याला क्षेत्र असे म्हणतात आणि हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ आणि सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे हे सुद्धा सांगतात. आता इथं सुरू होतो तो क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्र म्हणजे शेती आणि शेती जो कसतो तो शेतकरी. शेतकरी आपल्या शेतामध्ये धनधान्य पेरतो, मेहनत करतो, त्या प्रमाणात त्याला फळ म्हणून उत्पन्न मिळतं, धनधान्य मिळतं. तसंच हे जे शरीर आहे याला क्षेत्र म्हटलेलं आहे. या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो क्षेत्रज्ञ आहे. तो क्षेत्रज्ञ या शरीराकडून जे काही क्रिया करून घेतं त्या क्रियेतून सुख दुःख निर्माण होतात. आणि हेच ते त्यालाच प्रकृती आणि पुरुष विवेक योग असेही म्हणतात. तर या शरीराकडे आपण जेवढे चांगले कर्म करून घेऊ तेवढे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आणि जेवढे वाईट कर्म करू तेवढं पापाची प्राप्ती होते. तर याच अध्यायामध्ये पुढे हे जे शरीर आहे या शरीरावर सत्ता कोणाची आहे याचा उहापोह झालेला आहे. त्यानंतर हे शरीर 36 तत्वांपासून तयार झालेलं आहे हे भगवंताने सांगितलेलं आहे. त्यानंतर श्लोक नंबर 7 मध्ये सत्पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. सत्पुरुष कुणाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे. त्यानंतर याच ह्याच्यामध्ये साधकाची लक्षणं सांगितलेली आहेत. साधकाची लक्षणं कुठली तर विषयांच्या विषयी विरक्ती, अहमपणाचा अभाव, जन्म मृत्यू वृद्धपणाने शरीर व्यवस्थांच्या ठिकाणी दोष दृष्टीने पाहणे हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण जे मागं म्हणलं की श्लोक नंबर 7 मध्ये सत्पुरुषाची लक्षणं पाहिलेली आहेत ती अशी की मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे,
अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम ही सगळी सत्पुरुषाची लक्षणं आहेत. त्यानंतर ज्ञान म्हणजे काय हे पण याचंही आपण वाचन केलं. ज्ञान म्हणजे ते की जो जाणतो की जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे, जन्म आहे म्हणजे वृद्धापकाळ आहे आणि वृद्धापकाळ किंवा मृत्यू यायच्या अगोदर भगवंतास मद्रूप होण्यासाठी आपण त्याची आराधना केली पाहिजे. तरुण तरुण असतानाच भगवंताची उपासना चालू केली पाहिजे. याला म्हणायचं ज्ञान. आणि अज्ञान म्हणजे काय तेही यातच आलेलं आहे. अज्ञानाची बरीचशी लक्षणे यात दिलेली आहेत की जो प्रसिद्धीसाठी हापापलेला असतो, प्रतिष्ठेसाठी हापापलेला असतो, सत्कारासाठी हापापलेला असतो, गर्वाने एकदम तम्म फुगलेला असतो, नंतर आपण केलेल्या कार्याचा तो डांगोरा पेटून सगळ्यांना सांगत सुटतो, नंतर थोड्याशा स्तुतीने तो फुगून जातो. ही सगळी अज्ञानाची लक्षणे आहेत बघा. तसेच थोडीशी हानी झाली असता दुःखमग्न होतो. किंवा कोणी थोडी निंदा केली तरी त्याला वाईट वाटते. मान व अपमान याला दोन्ही सहन होत नाही. अशी लोक घातक असतात. बाह्यतकारी हे अतिशय चांगली वाटतात पण मनातून त्यांचे विचार वेगळेच असतात. घातपाती असतात हे लोक. त्यांना गुरुसेवेचा तिटकार असतो. स्वतः कर्म करत नाहीत आणि त्यांच्या मनात संशय भरलेला असतो. स्त्री संघाविषयी निर्लज्ज असतात. स्वधर्माप्रमाणे कर्मे करण्यास यांना उचित वाटत नाही. त्यांच्या मनात संशय भरलेला असतो. बुद्धीची स्थिरता नसते. भयाचा विषय निघाल्याबरोबर घाबरून जातात. दुःखाची गोष्ट ऐकल्याबरोबर गडबडून जातात. अज्ञानी असतात. आत्मसंयमाचा अभाव असतो. लज्जेची मर्यादा नसते. विषयांविषयी बहकलेले असतात. तसेच मीच शहाणा, मीच श्रीमंत असा त्यांना ताठा असतो. दुसऱ्याचे चांगले झालेल्यांना सहन होत नाही. त्यांना स्त्रीचे वेड असते. मत्सरी असतात. अहंकारी असतात. त्यांना कोणत्याही मार्गाने आलेले द्रव्य चालते. द्रव्यासाठी किंवा हे स्त्रीचे बाहुले बनून राहिलेले असतात. जसं मदाराच्या हातात माकड असतं, माकड त्याच्या तालावर जसं नाचतं तसं हे स्त्रीच्या तालावर नाचतात. स्त्रीला खुश करण्यासाठी आपले नातेवाईकांना लुबाडून त्यांच्याकडून संपत्ती मिळवून ते स्त्रीच्या झोळीमध्ये आणून टाकतात. तारुण्याच्या धुंदीमध्ये जे वयस्कर आहेत, जे कुबडे आहेत, जे लंगडे आहेत त्यांचा अपमान करणे, त्यांची चेष्टामस्करी करणे असे प्रकार हे करतात. तारुण्याचे घमेंड यांच्या ठिकाणी असते. अशी लोक जे गोष्ट करू नये ते करतात. जी वस्तू घेऊ नये ते मागतात. ज्या गोष्टी मनात सुद्धा आणू नये किंवा ज्या स्पर्शही करू नये त्या करतात. जे पाहू नये ते पाहतात, खाऊ नये ते खातात. ज्याची संगत धरू नये त्यांची संगत धरतात. ऐकू नये ते ऐकतात, बोलू नये ते बडबडतात. या संदर्भात आपण हे सगळं जे निषिद्ध जे आहे जे खाऊ नये ते खायचं, जे पाहू नये ते पाहायचं, ज्याला स्पर्श करू नये ते करायचं, हे जे ह्या सगळ्या निषिद्ध गोष्टी आहेत त्यातली निषिद्ध गोष्ट म्हणजे व्यसन हे आहे. सगळ्याच प्रकारचे व्यसन. जे पिऊ नये ते प्यायचं, नाकातोंडात धूर होईल अशा पद्धतीच्या गोष्टी ओढायच्या, ज्यांना नशा येईल त्या गोष्टी खायच्या, सुपारीतून नशा होईल अशा प्रकारचे गोष्टी चघळत बसायच्या,
आणि त्या थुंकत राहायच्या. ही सगळी व्यसनच आहेत. आता तर याच्याही पुढची व्यसनं आलेली आहेत. तर ही सगळी व्यसनं अजिबात करायची नाहीत. इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यासाठीच आपल्यातल्या काही लोकांनी जे संकल्प घेतलेला आहे व्यसनमुक्तीचा, तो संकल्प त्यांचा सिद्धीस जावो, ही मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि संकल्पाची आठवण तुम्ही दिवसातून 3दा करायची आहे. संकल्प सिद्धीस जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचा आहे. तर ही सगळी अज्ञानाची लक्षणं आपण पाहिली होती. त्यानंतर ज्ञेय म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. ज्ञेय म्हणजे काय? तर ज्ञेय म्हणजे जे जगण्यास योग्य आहे आणि जे ज्ञेय आहे ते जाणल्याने मोक्ष मिळतो, असं हे ज्ञेय आहे. तर वस्तूला म्हणजे ब्रह्माला ज्ञेय म्हणण्याचे कारण इतकेच की ते ज्ञान प्राप्तीशिवाय इतर कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही. ज्ञेय आहे जे ते ज्ञान प्राप्तीशिवाय कोणालाही उपलब्ध होत नाही. म्हणजे ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय ज्ञेय मिळत नाही, ब्रह्म मिळत नाही. आता हे ज्ञेय कसं आहे की त्याला आदी नाही आणि त्याला साहजिकच परब्रह्म असे नाव आहे. ते नाही म्हणावे जावे तर ते विश्व रूपे करून दृष्टीस पडते. हे ब्रह्म सर्व विश्वात आहे ना, त्यामुळे ते दृष्टीस पडते. आणि विश्वच परब्रह्म असे म्हणावे तर ही माया आहे. या विश्वाला जर परब्रह्म म्हणलं तर ती माया आहे. विश्व म्हणजे काय? पृथ्वी, जागा, जमीन, आकाश, वारे, पर्वत, नद्या, समुद्र हे सर्व मिळून विश्व होतं. हे सगळं म्हणून त्याला परब्रह्म म्हणता येईल का? नाही आहे. पण या सगळ्यांमध्ये परब्रह्म आहे हे लक्षात घ्या. अजून काय आहे? हे परब्रह्म काय आहे किंवा हे ज्ञेय काय आहे की या जगात त्याला सर्व बाजूने हात पाय आहेत, सर्व बाजूने नेत्र आहे, मस्तक मुखे आहेत, सर्व बाजूने कान आहेत आणि हे सर्वांना व्यापून राहिलेले आहे. हे जे ब्रह्म आहे हे जगावर लक्ष ठेवतं, जगात काय चाललंय ते ऐकतं आणि हे सर्व जगात व्यापून राहिलेले आहे. त्याला ज्ञेय किंवा ब्रह्म असं म्हणतात. अजून काय ब्रह्म म्हणजे काय बघा, ते सर्व इंद्रियांना त्यांच्या सर्व इंद्रियांना त्यांच्या विषयांचे ज्ञान करून देणारे असून सर्वेंद्र रहित आहे. हे सर्व इंद्रियांना त्या विषयांचे ज्ञान तर करून देते पण सर्वेंद्रिय विरहित आहे. ब्रह्माला इंद्रिय कुठली आहेत का? नाही आहेत. तसेच हे कोठेही सक्त नसून सर्वांना धारण करणारे आहे आणि गुणरहित असून गुणांचा उपभोग घेणार आहे, असे हे ब्रह्म आहे. अजून कसं आहे ब्रह्म की ते ब्रह्म चंद्र सूर्यांनाही प्रकाश देणारे आहे. अजून काय आहे? अंधकार रूप अंधकाराच्या पलीकडे असे हे आहे. ते ज्ञान स्वरूप आहे, ज्ञेय स्वरूप आहे, ज्ञानाने मिळवण्याजोगे आहे आणि तेच सर्वांच्या हृदयात विद्यमान आहे. काय? तर ते ब्रह्म. तर ब्रह्म कसे आहे की ब्रह्मप्राप्ती झाल्यावर साध्य व साधक हे भाव नाहीसे होतात. ब्रह्माच्या ठिकाणी द्वैत्वाचा संबंध राहत नाही. तर भगवंत काय म्हणतात पुढे की हे जे क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय किंवा अज्ञान हे तुला संक्षेपानं सांगितले, कारण हे जाणल्यानंतरच तुला माझा भक्त माझ्या रूपाने मिळतो आणि तो माझ्याशी मद्रूप होतो. म्हणजे हे
हे सगळं जाणल्याशिवाय तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकत नाही, मद्रूप होऊ शकत नाही. कसं व्हायचं मद्रूप, त्याचा मार्ग सांगितलाय बघा ह्याच्यामध्ये, की देहाधिक परिवाराचा त्याग करून जे माझ्या ठिकाणी आपले चित्त वतनदार करतात, म्हणजे माझ्या ठिकाणी चित्त ठेवतात. भगवंत सांगतात बघा, की भगवत प्राप्तीचा मार्ग काय आहे ते काय, तर देहाधिक परिवाराचा त्याग करून जे चित्त माझ्या ठाई ठेवतात, ते माझे भक्त आपले चित्त मला अर्पण करून व माझे चित्त आपल्याकडे घेऊन मद्रूप होतात. अशा रीतीने मद्रूप होण्याचा सर्वात सुलभ मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे. तर काल आपण इथपर्यंत आलो होतो. आज आता भाग नंबर 39, श्लोक नंबर 900, ओवी नंबर 950. पै बाळ जय जे विविते तै घासू विस ठाई की जे तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणोनी तुझे आणि ऐसेनी ही पार्था जरी हा अभिप्रावो तुझ हाता नये तरी ही व्यवस्था एक वेळ सांगो तया चौथाई न करू एकही म्हणून न सरू आत्मज्ञानमया धरू सरिया पाडू परी तुवाई तुले करावे मागो ते आम्हा देयावे ते कानाचे नाव ठेवावे. आपण पैगा ज्याप्रमाणे मुलाला जेवू घालण्याचे असले, म्हणजे एक मिनिट आपण थोडस पाठीमागनं जाऊन वाचूयात म्हणजे लक्षात येईल. भगवंत काय म्हणतात, म्हणून तुझी बुद्धी जड आहे असे पाहून ते एकच ब्रह्म 4 विभाग करून सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे मुलाला जेवू घालायचे असले म्हणजे जो आपण एक घास घेतो तोच त्याला 20 वेळा थोडा थोडा द्यावा लागतो. त्याप्रमाणे ब्रह्म हे 4 प्रकाराने तुला स्पष्ट करून सांगितलेले आहे. भगवंत काय म्हणतात, तुला ब्रह्म जे सांगितले ते 4 प्रकारात स्पष्ट करून सांगितलेलं आहे, कारण एकदम समजलं नसतं. जसं मुलाला जीव घालताना आपण आपला जो जेवढा घास असतो तो थोडा थोडा तुकडे तुकडे करून त्याला खाऊ घालतो, कारण एकदम एवढा मोठा घास मूल खाऊ शकत नाही, त्याचं तेवढं तोंड मोठं नसतं, म्हणून ते थोडा 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 घास आपण त्याला खाऊ घालतो. त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्याला समजण्यासाठी हे जे ब्रह्म आहे ते 4 प्रकारांनी स्पष्ट करून सांगितले आहे. तुझी अवधान शक्ती पाहून एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय व एक अज्ञान असे त्या ब्रह्माचे 4 भाग केलेले आहेत. बघा, आपण जे क्षेत्रज्ञ विभाग योग जे म्हणतो किंवा प्रकृती पुरुष योग जे म्हणतो ते म्हणजे काय आहे, कशासाठी हे सगळं, हे आपण का वाचलं, काय समजलं आपल्याला, त्यासाठी त्याचं उत्तर या एका वाक्यामध्ये आहे. काय बघा, की एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय व एक अज्ञान असे त्या ब्रह्माचे 4 प्रकार आहेत. ब्रह्मच आहे ते, पण त्याचे 4 प्रकार करून आपल्याला सांगितलेले आहेत, कारण ते समजावं म्हणून. काय काय 4 प्रकार आहेत, क्षेत्र ज्ञान ज्ञेय आणि अज्ञान. हे सर्व समजल्यानंतर तुम्हाला ब्रह्म हे समजेल. आणि पार्था, इतके करून जर ब्रह्म तुला नीट कळत नसले तर तुला दुसऱ्या रीतीने आणखी एकदा स्पष्ट करून सांगतो. आता त्याचे 4 भाग न करता तसेच ते एकही न मानता आत्मा व अनात्मा म्हणजेच पुरुष आणि प्रकृती
असे दोन भाग करून तुला सांगतो. आता इथून पुढं प्रकृती आणि पुरुष या संदर्भात सगळी माहिती आलेली आहे. भगवंत काय म्हणतात, तुला चार भाग करून सांगितले. आता तुला प्रकृती आणि पुरुष असे दोन भाग करून हेच ब्रह्म समजून सांगतो. म्हणजे या अध्याय नंबर 13 मध्ये आपल्याला फक्त ब्रह्म समजून घ्यायचं आहे. ब्रह्म समजून घेण्यासाठी आपण क्षेत्रज्ञ विभाग समजून घेतला. ज्ञान म्हणजे काय ते समजून घेतलं. अज्ञान म्हणजे काय ते समजून घेतलं. ज्ञेय म्हणजे काय ते समजून घेतलं. आता प्रकृती आणि पुरुष म्हणजे काय ते समजून सांगतो असं भगवंत म्हणत आहेत. ते काय म्हणशील तर तू लक्षपूर्वक कान देऊन आम्ही सांगू ते ऐक. असे श्रीकृष्णाचे वचन ऐकून पार्थाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. रोमांच उभे राहणारच की हो. साक्षात भगवंत ब्रह्म म्हणजे काय हे समजून सांगणार आहेत. त्यासाठी हे सगळा उहापोह आहे की क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय आहे, ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय, एवढं सगळं समजून सांगितलं भगवंताने. आता भगवंत समजून सांगत आहेत प्रकृती म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय. असं साक्षात भगवंत, साक्षात श्रीकृष्ण जर अर्जुनास सांगत आहेत तर त्याच्या अंगावर रोमांच उभं राहतीलच. तेव्हा देव म्हणाले की याच्या मनात ही गोष्ट पूर्णपणे बिंबली आहे. याप्रमाणे श्रीकृष्णालाही आवेश आला, परंतु तो आवरून धरून ते म्हणतात. काय म्हणतात ते आता आपण वाचूयात. ऐसे नी तो एता वेगू धरुणे म्हणे श्रीरंगू प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगो जया मार्गा ते जगी सांख्य म्हणती योगी जयाची ये भटविले लागी मी कपिल जाहलो ते ऐक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदी पुरखू अर्जुना ते. तेव्हा देव म्हणाले की याचे मनात ही गोष्ट पूर्णपणे बिंबली आहे. याचप्रमाणे श्रीकृष्णाला आवेश आला, परंतु ते आवरून धरत ते म्हणतात अर्जुना तुला ब्रह्माचे प्रकृती व पुरुष असे दोन भाग स्पष्ट करून सांगतो. प्रकृती व पुरुष यांचे ज्यात विवेचन आहे त्या मार्गाला योगी लोक सांख्य मार्ग असं म्हणतात. हा जो प्रकृती आणि पुरुष यांचे ज्यात विवेचन आहे त्या मार्गाला, हा जो मार्ग आहे ज्यात प्रकृती आणि पुरुष याचे विवेचन आहे त्या मार्गाला योगी लोक, जे योगी असतात ते लोक सांख्य मार्ग असं म्हणतात. व ज्याचे पूर्णपणे वर्णन करण्याकरता मी कपिल अवतार घेतला. हा जो सांख्य मार्ग आहे तो सांगण्यासाठी भगवंतांनी कपिल अवतार घेतला होता. तो प्रकृती व पुरुष यांचे विषयी निर्दोष विचार करून विचार ऐक असे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनास म्हणाले. आता हा जो प्रकृती पुरुष म्हणजे काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला श्लोक नंबर 19 हा वाचावा लागेल. आता पहिल्यांदा श्लोक नंबर 19 आपण श्लोकार्थ वाचूयात, म्हणजे आपल्याला प्रकृती म्हणजे काय कळेल, पुरुष म्हणजे काय कळेल, आणि त्या अनुषंगाने आपल्याला आता ब्रह्म म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. प्रकृती आणि पुरुष का समजून घ्यायचं तर त्या योगेच आपल्याला ब्रह्म म्हणजे काय ते समजणार आहे. तसं समजणार नाहीये तर ते आता समजून घेऊयात. आता 19 नंबर श्लोकचा श्लोकार्थ. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादीच आहेत, पूर्वीपासून आहेत असे तू समज, आणि विकार व गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. आता भगवंत काय म्हणतात की तुला प्रकृती आणि पुरुष समजून सांगायचं आहे. त्यासाठी दोन अटी आहेत. पहिल्यांदा काहीतरी तुमचं बेस तयार पाहिजे ना. पूर्व 1 2 3 किंवा बेचे पाडे असल्याशिवाय तुम्हाला गणित, बेरीज वजाबाकी, गणित किंवा गुणाकार भागाकार समजणार नाही. तसं पुढचं तुला समजण्यासाठी पहिल्यांदा दोन गोष्टी समजून घे. काय तर प्रकृती आणि पुरुष हे अनादी आहेत, अगदी पूर्वीपासून आहेत, आणि
विकार व गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे समज. हे समजल्यानंतर मग तुला पुढचं समजेल असं सांगतात. आता हे अजून नीट समजून घेण्यासाठी आपल्याला ओव्या वाचावं लागतील, त्या वाचूयात. तरी पुरुष अनादि आथी आणि तैचे लागुनी प्रकृती सरीसी दिवो राती दोन्ही जैसी का रूप नो हे वाया परी रूपा लागी छाया निकळणू वाडे धनंजया कणेसी कोंडा. काय आहे बघा. तरी पुरुष हा अनादी आहे आणि तेव्हापासून प्रकृती आहे, म्हणजे दोघही अनादी आहेत. ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांची जोड आहे, छाया ही रूप नव्हे परंतु रूपाबरोबर असते, तसेच हे धनंजया बी पेरल्यावर ज्याप्रमाणे कण व कोंडा हे दोन्ही उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे प्रकृती व पुरुष यांचे अनाधी सिद्ध जोडपे प्रसिद्ध आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे जोडीनं आहेत, दोन्ही एकत्र आहेत. कसे की रूप आणि छाया. जसं आपली आपली छाया आपल्याला कधी सोडते का? सावली आपल्याला कधी सोडते का? कधी सोडत नाही. त्याप्रमाणे जैसी जाण जटवे दोन्ही ये एकवटे प्रकृती पुरुष प्रकटे अनादी सिद्धे पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आगवे तेची एथ जाणावे प्रकृती हे गा आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई ये अनाने नावे परी निरूप्य अननो हे लक्षण न चुकावे पुढत पुढती. त्याचप्रमाणे प्रकृती व पुरुष यांचे अनादी सिद्ध जोडपे आहे. तर क्षेत्र या नावाने तुला जे सांगितले त्यालाच या ठिकाणी प्रकृती म्हणून समज. आता आपल्याला परत सुरुवातीला जाऊयात. भगवंताने काय सांगितलेलं आहे? हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. आता या क्षेत्रालाच इथं प्रकृती म्हटलेलं आहे, लक्षात घ्या नीट. म्हणजेच काय? शरीरालाच प्रकृती म्हणलेलं आहे. शरीर म्हणजेच क्षेत्र आहे, शरीर म्हणजे क्षेत्र, क्षेत्र म्हणजेच प्रकृती. लक्षात घ्या. तर क्षेत्र नावाने तुला जे सांगितले त्यालाच या ठिकाणी प्रकृती म्हणून समजावे आणि क्षेत्रज्ञ म्हणून ज्याला म्हणतात तो पुरुष हे आम्ही निसंशयपणे सांगतो असे समज. क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. म्हणजे पाठीमागच्या भागामध्ये जे आपल्याला क्षेत्रज्ञ विभागामध्ये जे सांगितलं की शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ आहे, तेच इथं सांगितलेलं आहे की जे क्षेत्र आहे त्याला तिथं प्रकृती म्हणतात आणि क्षेत्रज्ञ म्हणून जे आहे त्याला पुरुष म्हणतात. तो सिद्धांत आपण पाहिला. आता या सिद्धांतानं समजून घ्या ब्रह्म म्हणजे काय. त्याही सिद्धांताने आपल्याला ब्रह्म म्हणजे काय ते समजलं. आता याही सिद्धांतानं आपल्याला ब्रह्म म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. यांची जरी ही निरनिराळी नावे आहेत तरी त्यांच्याविषयी निरूपण निराळे नाही, ही गोष्ट तू वरचेवर पूर्णपणे लक्षात ठेव. निरूपण एकच आहे, अर्थ एकच आहे, ते लक्षात ठेव. त्याही क्षेत्रज्ञ विभागामध्ये आपण ब्रह्म म्हणजे काय समजून घेतलेलं आहे. तसेच प्रकृती आणि पुरुष या योगामध्ये सुद्धा आपण ब्रह्म म्हणजे काय हेच समजून घेणार आहोत. तरी केवळ जे सत्ता तो पुरुष गा पंडुसुता प्रकृती ते समप्ता क्रिया नाम बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वादिक हा अगवाची मिळावा प्रकृती जाहला जाणावा
हेची हेतू संभवा कर्माची या. हे पंडुसुता, ज्या सत्तेला कधीही नाश नाही तिला पुरुष असे समजावे व सत्तेच्या योगाने ज्या क्रिया घडतात त्यांना प्रकृती असे समजावे. आता थोडं थोडं हे अवघड 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 बनत चाललेलं आहे. पहिल्यांदा काय सांगितलं की हे जे शरीर आहे ते म्हणजे क्षेत्र आहे. आता या प्रकृती पुरुष या या योगात काय सांगितलेलं आहे की जी शरीर आहे त्यालाच प्रकृती म्हणायचं आहे, म्हणजे जे क्षेत्र आहे त्यालाच प्रकृती म्हणायचं आहे. त्या भागात काय सांगितलं की क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, इथं त्यालाच पुरुष असं म्हणतात. जो क्षेत्रज्ञ आहे त्यालाच इथं पुरुष म्हणतात. आता थोडीशी अवघड गोष्ट काय आहे ती परत आपण वाचूयात की ज्या सत्तेला कधीही नाश नाही तिला पुरुष असे समजावे व सत्तेच्या योगाने ज्या क्रिया घडतात क्रिया महत्वाचं आहे यातलं, ज्या क्रिया घडतात त्यांना प्रकृती असे समजावे. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी इंद्रिये ज्यापासून विकार उत्पन्न होतात आणि सत्व, रज व तम हे तिन्ही गुण 67 या सर्वांचे प्रकृतीपासून उत्पन्न होते व त्याच्यापासूनच कर्मे होतात. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. आपण कर्म का करतो त्याचं हे उत्तर आहे की बुद्धी, इंद्रिये आणि अंतःकरण यांच्यापासून विकार उत्पन्न होतात. आपल्या मनामध्ये विकार किंवा इच्छा त्या कशामुळे उत्पन्न होतात? बुद्धी, इंद्रिय आणि अंतःकरण याच्यामुळे उत्पन्न होतात. आणि त्याच्यापासूनच सत्व, रज आणि तम हे 3 गुण उत्पन्न होतात. चांगली कर्म केले की सत्कर्म म्हणजे पुण्यकर्म केले की सत्कर्म, नंतर आता त्याचा खाली हे सत्व, रज आणि तमचं येणार आहे. तर हे 3 गुण तयार होतात आणि या सर्वांची प्रकृतीपासून उत्पत्ती होते व त्यांच्यापासून सर्व कर्मे तयार होतात. आता हे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला श्लोक नंबर 20 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. प्रकृती ही, त्याचा श्लोकार्थ काय बघा. प्रकृती ही कार्य म्हणजे शरीर व कारण म्हणजे 13 इंद्रिये यांच्या उत्पत्तीला कारण आहे आणि पुरुष हा सुख दुःखांचा भोगतेपणास कारण आहे. परत वाचतो, नीट लक्षात घ्या. प्रकृती ही कार्य म्हणजे शरीर व कारण म्हणजे 13 इंद्रिये यांच्या उत्पत्तीला कारण आहे. प्रकृती हे शरीर आणि इंद्रिये यांच्या उत्पत्तीला कारण आहे. प्रकृतीपासून हे बनतं. आणि पुरुष हा सुख दुःखांच्या भोगतेपणास कारण आहे. पुरुष हा भोगता आहे, सुख दुःखांचा भोगता आहे पुरुष. तर हे म्हणजे काय नीट आपण लक्षात घेऊयात. त्यासाठी ओव्या वाचूयात. तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी, मग तिया लाविते वेधी कारणाच्या. तेची कारण ठकावया जे सूत्र धरणे उपाया, तया नाव धनंजया कार्य पैगा. आणि इच्छा मदनाच्या थावी लागावी मनाते उठावी, ते इंद्रिये रहाटावी हे कर्तृत्व पैगा. ज्या ठिकाणी इच्छा व बुद्धी यांच्यापासून अहंकार उत्पन्न होतो व त्यामुळे कारणाचा नाद लागतो, तीच गोष्ट प्राप्त होण्याकरता जो उपाय करायचा त्यास हे धनंजया कार्य असे म्हणतात. बघा, आपण एखादं काम करतो, आपण नोकरी करतो. का नोकरी करतो? त्यासाठी काय कारण आहे? काचं उत्तर म्हणजे कारण आहे. काय कारण आहे? तर आपला संसार सांभाळायचा असतो. हे झालं त्याचं कारण.
संसारासाठी पैसे लागतात, ते पैसे कमवण्यासाठी आपण नोकरी करतो. ठीक आहे. हे झालं त्याचं कारण. आता हे जे कारण आहे, ते कशापासून उत्पन्न होतं? तर इच्छा आणि बुद्धी यांच्यापासून अहंकार उत्पन्न होतो आणि त्यातून कारण उत्पन्न होतं. आणि त्या कारणामुळे आपण जे कार्य करतो, कारणामुळे आपण कार्य करतो. म्हणजे काय? की इच्छा आणि बुद्धी यांच्यापासून अहंकार तयार होतो. त्यामुळे कारण तयार होतं. म्हणजे आपण त्याला म्हणतो ना, की अ, कशामुळे तू हे केलं? ते कशामुळे म्हणजे कारण. आणि कारण उत्पन्न झाले की आपण तीच गोष्ट प्राप्त करण्याकरता जो आपण उपाय करतो, जी इच्छा प्राप्त करण्यासाठी जो उपाय करतो त्यास कार्य असे म्हणतात. म्हणजे हे जे सृष्टीमध्ये सगळे जे काही चलन-वलन चालतं, म्हणजे जे काही कार्य चालतं, म्हणजे वाघ, सिंह इकडे-तिकडे फिरतात, हरणं फिरतात, झाडं उत्पन्न होतात, हवा वाहते वगैरे, वगैरे. हे जे सगळं जे सृष्टीमध्ये जे चलन-वलन आहे, याला कार्य असं म्हणतात. आता हे का घडतं कार्य? ते म्हणजे कारण. कारण कशातून उत्पन्न होतं? अहंकारातून. अहंकार कशातून उत्पन्न होतो? तर इच्छा आणि बुद्धीतून. बघा, एखादा वाघ एखाद्या हरणाच्या पाठीमागे लागलेला आहे. दोघांनाही कारण आहेत. वाघाला कारण काय? त्याला पोट भरायचं आहे. हे त्याचं कारण झालं. आणि हरण पुढं का पळतंय? तर त्याला स्वतःचा जीव वाचवायचा आहे. हे कारण झालं. म्हणजे दोघंही क्रिया करत आहेत. हरिण हे पुढे पळण्याची क्रिया करत आहे कारण त्याला जीव वाचवायचा आहे आणि वाघाला त्याचं पोट भरायचं आहे हे कारण आहे म्हणून ते त्याच्या मागे लागलेलं आहे. ही झाली कारण. आता हे कारण कशातून उत्पन्न झालं? तर इच्छा आणि बुद्धीतून. बुद्धी नसली असतं तर हरण पुढे पडलं असतं का? नसतं. इच्छा काय आहे? तर जगण्याची इच्छा आहे. जगण्याची इच्छा आणि बुद्धी असल्यामुळे ते पुढं पळतंय. तसेच ह्याच दोन्ही गोष्टी वाघाच्या ठिकाणी आहेत. काय? तर वाघाला सुद्धा इच्छा आहे त्याला मारून खाण्याची आणि ते कसं मारून खायची याची बुद्धी पण आहे. म्हणून तो त्याच्या पाठीमागे पळतोय. समजलं? तर हे अशा पद्धतीनं सर्व सृष्टीमध्ये कार्य हे उत्पन्न होत असतं. कार्य हे चालत असतं. तीच इच्छा प्रबळ होऊन मन जागृत करते व त्याचकडून सर्व व्यवहार करते. हे जे सर्व व्यवहार होतात हे मन जागृत होतं त्यातून हे सगळे व्यवहार होतात. म्हणून तिनी या जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे एव तिहीचे समवावे प्रकृती कर्मरूप होये परिजया गुणा वाढे त्राये त्याची सारखी जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे रजोगुण निफिजे माध्यमते जे का केवळ तमे होती जिये कर्मे निषिद्ध अधर्मे जाणतीये. तर तीच इच्छा प्रबळ होऊन मन जागृत करते व त्याचकडून सर्व व्यवहार करून घेते. म्हणून कार्य कर्तृत्व व कारण या त्रिपुटीस प्रकृती मूळ होय असे सिद्धांचा राणा जो श्रीकृष्ण परमात्मा म्हणाला. कार्य कर्तृत्व व कारण हे जे त्रिपुटी आहे त्यास प्रकृती ही मूळ कारण आहे. ज्याप्रमाणे तिन्ही एकत्र आल्यावर प्रकृती
क्रियारूप होते, परंतु ज्या गुणांचा विशेष जोर होईल त्या गुणांप्रमाणे ती आचरण करते. प्रकृती म्हणजे काय? हे तीन जे गुण आहेत म्हणजे कार्य, कर्तृत्व आणि कारण, या तिन्हींची मिळून जी तयार होते ती प्रकृती. आता ही प्रकृती चांगले किंवा वाईट कर्म कधी करते? तर त्यासाठी त्याच्यावर, त्या प्रकृतीवर गुणांचा प्रभाव असतो. ज्या गुणांचा प्रभाव जास्त त्या प्रमाणात ही प्रकृती आपल्याकडून कार्य करून घेत असते. चांगले किंवा वाईट कर्म आपल्याकडून जी घडतात ती या तीन गुणांमुळे घडत असतात आणि ते फक्त प्रकृतीकडून करून घेतलं जातं. हे म्हणजे काय? तर ते आपण समजून घेऊयात. जे कर्म सद्गुणापासून उत्पन्न होते ते सत्कर्म होय. रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम म्हणजे काम्य कर्म होय. आणि जी कर्मे केवळ तमोगुणापासून उत्पन्न होतात ती निषिद्ध म्हणजे धर्माविरुद्ध कर्म होत. आता ही जी प्रकृती आहे ती जी कार्य करते, ती कार्य जे काय करते ते कोणापासून करते? म्हणजे प्रकृती म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. कार्य, कर्तृत्व आणि कारण या त्रिपुटीस मिळून प्रकृती असे म्हणतात. ठीक आहे. आता ही प्रकृती चांगली आणि वाईट कर्मे कशी करते किंवा चांगली आणि वाईट कर्मे म्हणजे काय? जे कर्म सत्व गुणापासून उत्पन्न होते ते सत्कर्म म्हणजे धर्माचे आचरण करणे म्हणजे सत्कर्म. एखाद्याला मदत करणे म्हणजे सत्कर्म. एखादा रस्त्यानं चाललेला आहे, त्याला धक्का लागला गाडीचा, पडला, लागलं, डोक्याला रक्त आलं, गुडघा फुटला, लगेच दुसरी गाडी थांबवून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे. हॉस्पिटलमध्ये घेऊन सोडून दिलं म्हणजे झालं का? नाही. तर त्याच्या घरच्यांना फोन करून बोलून घ्यायचं, त्याचे घरचे येऊस तोपर्यंत थांबायचं, त्यांना सगळं समजून सांगायचं आणि मग आपला फोन नंबर देऊन तिथून निघायचं. ह्याला म्हणायचं सत्कर्म. हे सत्कर्म कशापासून तयार होतं? तर हे सत्व गुणापासून तयार होतं. तुमच्या मनात जर सत्व गुण असतील तर तुमच्याकडून ही प्रकृती चांगले कर्म करून घेते. त्याला सत्कर्म असे म्हणतात. आणि रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम म्हणजे काम्य कर्म होय. रजोगुण म्हणजे काय? व्यापारी बुद्धी. तू मला हे दे मग मी तुला ते देतो. तू मला पैसे दे मग मी तुला धान्य देतो. ही झाली व्यापारी वृत्ती. हे म्हणजेच रजोगुण. आणि त्यापासून जे कर्म उत्पन्न होतात त्याला काम्य कर्म असे म्हणतात. आणि जी कर्मे केवळ तमोगुणापासून उत्पन्न होतात ती निषिद्ध म्हणजे धर्माविरुद्ध कर्मे होत. आता निषिद्ध कर्मे कुठली? व्यसन करणे हे निषिद्ध कर्म आहे. चोऱ्या करणे हे निषिद्ध कर्म आहे. दुसऱ्यांना फसवणे हे निषिद्ध कर्म आहे. आपल्या अहंकाराचा ताठा मिरवण्यासाठी जे तुम्ही कर्म करतात ते निषिद्ध कर्म आहे. आपल्या सद्गुणाचा डांगोरा पिटणे हे सुद्धा निषिद्ध कर्मच आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या चांगल्या गुणाचा डांगोरा पेटण्यात यावा, सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून तुम्ही सत्कर्म करता. तुमची प्रकृती सांगते सत्कर्म करा म्हणून नव्हे, तर तुम्हाला त्याच्यातून प्रसिद्धी पाहिजे आणि लोकांची वाहवाही मिळवण्यासाठी तुम्ही मोठे मोठे यज्ञ करता, हरिपाठ भरवता, कीर्तन बोलवता. का? तर सगळ्यांना कळावं बघा ह्या अमुक अमुक माणसाने कीर्तनासाठी महाराज बोलवले होते. भरपूर अगदी चांगला मनुष्य आहे बघा, सत्कर्मी मनुष्य आहे. त्याच्या मनातला उद्देश वेगळाच की लोकांनी आपल्याला वाहवा करावं म्हणून त्याने ते महाराज बोलवलं असतं कीर्तन करण्यासाठी. मनातला हेतू जसा आहे तसं कर्म घडतं. जसं कर्म घडतं
तसंच पाप आणि पुण्य तुम्हाला मिळत असतं. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी तुम्ही सत्कर्म करत असाल तर ते सत्कर्म नाही, तर ते रजोगुणापासून उत्पन्न होत झालेलं काम्य कर्म आहे, हे लक्षात ठेवा. आणि जे अगदी अगदी तमोगुणापासून उत्पन्न होतात ती निषिद्ध म्हणजे धर्माविरुद्ध कर्म आहेत, ती निषिद्ध कर्म होतं. म्हणून आपण पाठीमागच्या भागात व्यसनांच्या संदर्भात सांगितलेलं की तुम्ही जर प्युअर नसाल, आतून बाहेरून जर तुम्ही प्युअर नसाल तर हे ज्ञान तुम्हाला मिळणारच नाहीये. म्हणून स्वतः पहिल्यांदा पहिली अट काय की तुम्ही शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे, प्युअर असलं पाहिजे. तर हे 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 फार तरळ ज्ञान आहे. नाहीतर तुमच्या मनाच्या गुळगुळीत सरफेसवरून ते घरंगळून निघून कधी जाईल कळणार नाही तुम्हाला. म्हणून आपलं मन हे एवढं सच्छिद्र असलं पाहिजे की हे ज्ञान त्यानं पिऊन घेतलं पाहिजे. आणि आपल्या मनातली छिद्र मोकळी करायची असतील तर व्यसनं सोडावी लागतात पहिल्यांदा, वाईट कर्मे सोडावी लागतात, दुसऱ्यांना फसवणं सोडावं लागतं, अहंकाराचा ताठा सोडून द्यावा लागतो. तर आणि तरच हे सगळं हे तरल ज्ञान आहे. तुमचं मन जर चांगलं सच्छिद्र असेल तर हे धारण करेल, नाही तर त्याच्यावरून ते घरंगळून निघून जाईल. जसं आरशावर काचेवर जर आपण पाण्याचा थेंब टाकला ते घरंगळून निघून जातं, तसंच मातीत टाकलं तर ती माती पिऊन घेते. तसं आपलं आपलं मन हे सच्छिद्र असलं पाहिजे की जेणेकरून हे जे काय आपण याचं निरूपण करत आहोत ज्ञानेश्वरीचं, हे काही जे काही तरळ ज्ञान आहे ते संपूर्ण ज्ञान तुमच्या मनानं पिऊन घेतलं पाहिजे. ऐसेने संता संते कर्मे प्रकृतीस्तव होते, तयापासून निर्वाळते सुख दुःख गा. असती दुःख उपजे सत्कर्मे सुख निपजे, तया दोहेचा बोलिजे भोगू पुरुषा. सुख दुःखे जवरी निपजती साचो करी, तव प्रकृती उद्यमो करी पुरुष भोगी. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी, सांगता असंगडी जे आंबुली जोडी आंबुला खाय. आंबुलिया आंबुलिये संगती ना सोये, की आंबुली जगविये चोज ऐका. याप्रमाणे प्रकृतीपासून चांगली व वाईट कर्मे घडतात व त्या कर्मापासून सुख दुःखाची प्राप्ती होते. हेच सगळं प्रकृती आणि पुरुष विभाग योगामध्ये आपण ऐकलेलं आहे की ही जी 3 प्रकारची कर्म आहेत त्यातले आपण कुठली कर्म करतो त्या प्रमाणात तुमच्याकडून सुख आणि दुःखाची प्राप्ती होते. सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या दोन्हींचा उपभोग पुरुषास घ्यावा लागतो. हा जो पुरुष आहे, जो आत्मा आहे, तो सुख आणि दुःख या दोन्हींचा त्याला उपभोग घ्यावा लागतो. जोपर्यंत सुख व दुःख उत्पन्न होते तोपर्यंत प्रकृती उद्योग करीत असते व ती पुरुषास भोगावी लागतात. कर्म कोण करतं? प्रकृती करते, पण त्याचे परिणाम कोण भोगतो? पुरुष भोगतो. प्रकृती कर्म का करते? कारण त्याच्या पाठीमागे कारण असतं, इच्छा असते आणि बुद्धी असते. या तिन्ही पासून प्रकृती तयार होते. ती प्रकृती जे कर्म करते 3 प्रकारची कर्म आहेत. सत्कर्म, नंतरनं काम्य कर्म आणि तिसरं कर्म म्हणजे निषिद्ध कर्म किंवा जे धर्माच्या विरुद्ध जे कर्म आहेत ते. ही 3 प्रकारची कर्म प्रकृती करते आणि त्यापासून जे उत्पन्न होतात सुख दुःख ती कुणाला भोगावे लागतात? तर ते पुरुषास भोगावे लागतात. प्रकृती व पुरुष यांचा असा अघटित व्यापार आहे की स्त्रीने मिळवावे
व नवराने स्वस्थ बसून खावे. बघा, काही घरामध्ये असं असतं की स्त्री बाहेर जाते, विशेष करून जे नॉर्थ ईस्टचे जे सगळे आपले प्रदेश आहेत, म्हणजे म्यानमार आहे, नंतर सॉरी आपले आपले जे भारतातले जे देश भारतातले जे राज्य आहेत ते ज्याला 7 राज्य जे आहेत ते अरुणाचल प्रदेश आहे, मिझोराम आहे, आसाम आहे. या भागामध्ये स्त्री प्रधान संस्कृती आहे. म्हणजे स्त्री कुटुंबातली मुख्य असते. स्त्रीने सांगल तसं पुरुष ऐकावं लागतं, पुरुषाला ऐकावं लागतं. त्या भागामध्ये स्त्री बाहेर काम करण्यासाठी जाते, शेतात राबण्यासाठी स्त्री जाते. शेतातलं तयार झालेलं धान्य विकण्यासाठी स्त्री बाहेर जाते. बाहेरची सगळी कामं जी आपल्याकडं पुरुष करतात ती तिकडच्या स्त्रिया करतात. आणि स्त्रियांची जी सगळी कामं घरची, जी इथं आपल्या घरची कामं जी आहेत ते तिथं पुरुष करतात. म्हणजे मुलांना सांभाळण्याचं काम तिथं पुरुष करतात. मुलांना शाळेत ने-आण करण्याचं काम पुरुष करतात. म्हणजे तिथली स्त्री प्रधान संस्कृती आहे. इथं तेच सांगितलेलं आहे, ही जी प्रकृती आहे ती जी कर्म करते चांगले किंवा वाईट आणि त्यातून जे सुख-दुःख मिळतं ते या पुरुषाला भोगावं लागतं. कसं की स्त्रीनं बाहेर जाऊन मिळवावं, नवऱ्यानं स्वस्थ बसून खावं तसं. काय चमत्कार आहे पहा, की या स्त्री पुरुषांचा कधीही संग न घडता स्त्रीपासून जगाची उत्पत्ती होते. ही स्त्री म्हणजे काय इथं? तर प्रकृती. पुरुष या स्त्री पुरुषांचा संग न होता सुद्धा या स्त्रीपासून जगाची उत्पत्ती होते. हे चकित करणारं गोष्ट आहे ही. तर हा प्रकृती पुरुष योग आहे. हा आपल्याला आपण उद्याही भाग नंबर 40 मधून आपण पाहणार आहोत. नेमकं प्रकृती म्हणजे काय? पुरुष म्हणजे काय? आता आपल्याला फक्त आउटलाईन समजलेली आहे आजच्या भागामध्ये. उद्या आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. सगळ्यांनी हात जोडायचे आहेत. डोळे मिटून घ्यायचे आहेत. आपल्याकडून कधीही आपल्या तमोगुणापासून उत्पन्न होणारे निषिद्ध कर्म होऊ नयेत किंवा रजोगुणापासून उत्पन्न होणारे काम्य कर्म होऊ नयेत. आपल्याकडून फक्त सत्वगुणापासून उत्पन्न होणारी सत्कर्मे व्हावीत, अशी भगवंतापाशी मनोमन प्रार्थना करायची आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतलेला आहे त्याने तो संकल्प मनातल्या मनात म्हणायचा आहे, भगवंतास अर्पण करायचं आहे, भगवंताकडून शक्ती घ्यायची आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.